मीरा रोडमध्ये ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं एकत्रीकरण दिसलं ते भलेही राजकीय असो, त्यातून काही संकेत तिथल्या अमराठी समुदायाला आणि त्यात सुद्धा खास करून व्यावसायिक समुदायाला देण्यात आले। या व्यावसायिक समुदायानं नंतर माफीनामाही लिहून दिला आणि आता या स्थितीत राज ठाकरे पोहोचत असताना व्यावसायिक समुदायाच्या मनात किंतु परंतु आहेत का? मनसेचे राज ठाकरे इथे मीरा भाईंदरमध्ये येणार आहेत अशी काही भीती होती का तुम्हाला? तुम्ही जे म्हटलं की राज ठाकरे येणार, साहेब येणार, माझं एकच मत आहे की मीरा भाईंदरमध्ये कोणी पण येऊ शकतं, कोणाला कोणी थांबत नाही। ते राज ठाकरे असेल, काँग्रेसचे राहुल गांधी असेल, शरद पवार असेल, फडणवीस साहेब असेल, एकनाथ शिंदे, कोणी पण येऊ शकतं। त्यांच्याशी आम्हाला भीती कशाला असणार? कारण आम्ही कोणाचं काय बिघडलं नाही, व्यापारी नाही, तर आम्हाला कशाला भीती असणार त्याबद्दल? कुठे कुठे मनसेकडून एक आरोप केला जात होता का हा जो काही प्रकरण चिघळलेला आहे तो राजकीय पक्षांकडून चिघळला गेलेला आहे आणि त्यावरती पोलिसांनी दबाव आणून हे काही जी धरपकड सुरू केली मनसेचे पदाधिकारी असो किंवा मराठी भाषिक कार्यकर्ते असो त्यांच्यावरती। सर, माझं एकदम स्पष्ट आहे। मी स्वतः पूर्ण आंदोलन बघितले, जे मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये मराठी अस्मिता सोडला तर मला तर असं वाटतं की सर्व पक्षांनी ते मोर्चा काढला होता। त्याच्यामध्ये काँग्रेस होता, एनसीपी होता, उभाटा होता, मनसे होता, तर त्याच्यामध्ये ते स्वतःहून पॉलिटिकल पार्टीने ते काढलं होतं। तर ते कसं म्हणू शकतं की मराठी अस्मिता? ते स्वतः पॉलिटिकल पार्टीने ते मोर्चा काढलं होतं, त्याच्यामध्ये मराठी अस्मिता तर आम्ही कुठे ठेचच नाही पोहोचवले होते तेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये। जरा जुडे, जय महाराष्ट्र न्यूज, मीरा भाईंदर।